समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं नाव घेत 3000 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांनी गंभीर आरोप केलेला आहे। नेमके हे आरोप काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर समृद्धी महामार्गामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे। अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि 3000 कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केलेला आहे। दोन 2018ला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं, ज्याची किंमत ही 49,000 कोटी होती। 4 महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं, त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात आली वाढीसाठी आणि ते टेंडर 55,000 कोटीच्या आसपास गेलं, म्हणजे 6,000 कोटी पेक्षा जास्त। त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरून काही प्रमाणात आपल्याला कळतं। मोपलवार साहेब यांची मालमत्ता 1500 कोटी स्वतःच्या नावाली, दुसरी बायको यांची 150 कोटीची मालमत्ता, तिसरी बायको यांची पत्नी यांची 200 कोटीची, पहिली मुलगी 500 कोटी, दुसरी मुलगी 350 कोटी, भाऊ सदानंद मोपलवार 200 कोटी। अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर 3000 कोटीच्या आसपास जातो। आता तर नेमके आरोप काय आहेत पाहूयात। 2018 मध्ये समृद्धीचं 49,000 कोटींचं टेंडर काढण्यात आलं। 4 महिन्यात रिटेंडर काढून 6,000 कोटींची वाढ झाली। 2018 मध्ये मोपलवार शिंदेचे वॉर रूम प्रमुख होते। कारवाई सुरू होऊन सुद्धा 6 महिन्यांमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली। मोपलवार यांच्याकडे एकूण 3000 कोटींची संपत्ती आहे। 2 मुली आणि 2 पत्नी यांच्याकडे 1500 कोटींची संपत्ती आहे। एकट्या मोपलवार यांच्याकडे देश विदेशात 1500 कोटींची संपत्ती असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।